जय श्रीकृष्ण. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने साधारण 5,000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. या भगवद्गीतेमध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. अगदी या सृष्टीच्या उत्पत्तीपासून अनेक गोष्टींचा त्यांनी त्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यामध्ये नमूद केला आहे, तो हा की मानवी मनाची स्थितप्रज्ञता. म्हणजे माणसाचं मन हे कशा पद्धतीने स्थिर राहिलं पाहिजे, स्टेबल राहिलं पाहिजे. म्हणजे आनंद आणि दुःखामध्ये माणसाच्या मनाने त्याची एकच समपातळी ही राखली पाहिजे. खूप आनंद झाला म्हणून त्याने खूप आनंदी पण होऊ नये आणि तो त्या पद्धतीने पण व्यक्त करू नये आणि खूप दुःख झालं म्हणून निराशेच्या गर्तेत देखील जाऊ नये. तर माणसाची जी मानसिक अवस्था आहे ही एक स्टेबल माइंड म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये माणसाने राहावं, असं कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला ज्यावेळेला उपदेश केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं. हे सांगण्याचं कारण असं, या ठिकाणी नमूद करण्याचं कारण असं की हल्ली मानसिक रोगी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. औद्योगिक क्रांती झाली, स्पर्धा वाढली आणि या स्पर्धेमध्ये माणूस त्याचं मानसिक आरोग्य विसरून गेला. त्याला हे मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी जसं आपण शरीराचा आजार बरा करण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, त्याच पद्धतीने हा मानसिक रोग दूर करण्यासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला लागतं, मानसशास्त्रज्ञांकडे जायला लागतं आणि त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची वेळ आलेली आहे आजच्या या संघर्षाच्या आयुष्यातून माणसावरती. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतनं 5,000 वर्षापूर्वी जे ज्ञान सांगितलं, त्याच ज्ञानाचा विसर पडल्यामुळं संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा साधारण 750 वर्षापूर्वी 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमधून संस्कृत भगवद्गीतेचं प्राकृत मराठी भाषेमध्ये रूपांतर करून पुन्हा हेच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आपण ही ज्ञानाचा जो काही भंडार असणारी पुस्तकं आहेत, तर ही पुस्तकं केवळ लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवली आणि त्यांची रोज आपण पूजा करतो. या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे, या ग्रंथांमध्ये काय लिहिलेलं आहे याचा आपण अभ्यास करत नाही, आपण त्याचा विचार करत नाही, ते वाचन करत नाही, आत्मसात करत नाही आणि त्यामुळं जे काही सहज ज्ञान आहे मनाबद्दल सांगितलेलं, मनाच्या अवस्थेबद्दल सांगितलेलं, तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाहीये, प्राप्त होत नाहीये. आजच्या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला या मानसिक रोगांवरती विजय मिळवण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडे जायला लागतं, मानसिक आजारांवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे जायला लागतं. हा फार मोठा दुर्दैव विलास आहे. योग, अध्यात्म, ध्यानधारणा या गोष्टीला मानसशास्त्रज्ञांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर माणूस नियमितपणे योग करतोय, ध्यानधारणा करतोय, तर त्याच्या मनाची जी अवस्था आहे, तर ती संतुलित अवस्था ही होऊ शकते आणि मग तो अति आनंदामध्ये देखील आणि अति दुःखामध्ये देखील एका स्थिर अवस्थेमध्ये राहू शकतो. त्याचं मानसिक आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. मित्रांनो, स्पर्धा, ईर्ष्या, असुरक्षितता या अशा अनेक प्रकारच्या अवस्थांमुळे माणूस कुठेतरी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही रोगांना बळी पडतोय. आज आपण घरोघरी ही परिस्थिती पाहतोय. आपल्याला हे माहिती आहे की वातावरण प्रदूषित झाल्यामुळं माणसाच्या शारीरिक आरोग्यावरती परिणाम झालाय. अनेक दुर्धर आजार आपण पाहतोय की ज्यांनी आज जन्म घेतलेला आणि त्यांनी माणसाच्या शरीरामध्ये घर केलेलं आहे, मूळ धरलेलं आहे. त्याच पद्धतीने म्हणजे कॅन्सर असू द्या किंवा एड्स असू द्या किंवा असे दुर्धर अनेक आजार आहेत, रक्ताचे दोष आहेत. या अनेक आजारांसोबतच मानसिक आजार देखील माणसाच्या शरीरामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आज आपण याच विषयावरती भेटणार आहोत आणि बोलणार आहोत. श्री मिलिंद करंजकर मानसशास्त्रज्ञ आहेत,
पुणे जिल्हा रुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये, पुणे मेंटल हॉस्पिटलमध्ये ते सेवेला आहेत. आणि आज आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करणार आहोत की मानसिक रोग किती आहेत, मानसिक रोगाची कारणं काय आहेत, त्याच्यावरती उपचार कधी केला पाहिजे, त्याच्यावरती उपचार किती काळ केला पाहिजे, असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं आज आपल्याला या ठिकाणी श्री मिलिंद करंजकर देणार आहेत. आपण त्यांच्यासोबत व्यक्तिविशेषमध्ये आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मानसिक रोग आणि त्याच्यावरचे उपचार. श्री मिलिंद करंजकर हे कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी सांगलीच्या KBP कॉलेजमधून सायकोलॉजी विषयामधून ग्रॅज्युएशन त्यांचं पूर्ण केलं. जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आपल्या या शरीराची निर्मिती, या विश्वाची निर्मिती कशी होते या रहस्याचं उद्घाटन केलेलं आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि अवकाश. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन 3 घटक, मन, बुद्धी आणि अहंकार, अशा या 8 बेसिक एलिमेंट्सपासून म्हणजे घटकांपासून आपलं हे शरीर तयार झालेलं आहे. यामध्ये या शरीराला 5 मूळ घटक म्हणजे पृथ्वी म्हणजे भूमी, जल, वायू, अग्नी आणि अवकाश यामध्ये जर का समजा काही बिघाड झाला तर आपण त्याला शरीराचा झालेला रोग म्हणतो. मन हे देखील आपलं रोगी होऊ शकतं, त्याला देखील काही रोग होऊ शकतात, विकार होऊ शकतात आणि मग त्याला देखील आपल्याला उपचार किंवा उपाय करायला लागतात. शरीराला जर काही रोग झाला तर तो रोग बरा करण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. पण मग मनाला जर काही रोग झाला तर कोणाकडे जायचं? तर यामध्ये आज आपल्यासोबत आहेत श्री मिलिंद करंजकर. हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, वार्ता करणार आहोत व्यक्तिविशेष या आपल्या विशेष सत्रामध्ये. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. हा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा मानसिक अनारोग्य हे नेमकं काय? तर जसं आपलं शरीर आहे तसंच आपलं मन पण आहे. जसं शरीराला त्रास होऊ शकतो तसंच मनालाही त्रास होऊ शकतो. त्यामुळं जितकं महत्त्व आपण शरीराचं जपतो तितकंच मनाचं जपलं पाहिजे. हे कधी काळी आपल्या पूर्वीच्या आध्यात्मिक शास्त्रात सांगितलं होतं. खरं कालांतरानं जो बदल होत गेला त्याच्यामध्ये हे लुप्त होऊन गेलं आणि याच्याकडे चुकीच्या पद्धतीनं बघण्याचा पायंडा पडला आणि खूप गैरसमज झाले. खूप गैरसमज झाले आणि त्या गैरसमजातून खूप चुकीच्या गोष्टी होत गेल्या. अजून खूप चुकीचे समज वाढले आणि एकूणच हा विषय मन दुर्लक्षित राहिला, कलंकित विषय या अर्थानंच आजही बऱ्याचदा बघितलं जातं आणि याच्यात शहरी, ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित असा फारसा फरक आजकाल जाणवत नाही. हे गैरसमज सगळ्यांमध्येच आहेत आणि विशेष म्हणजे शिक्षित लोकांकडून आपल्याला हे जास्त अपेक्षा असते. खरं जास्त प्रमाणात कदाचित गैरसमज त्यांच्यात आहेत असं मला 12 वर्षाच्या अनुभवावरून वाटतं आणि याची सगळ्यात मोठी प्रकर्षणं जाणीव कोणी करून दिली असेल तर ती कोरोनानं. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवलं की फक्त शारीरिक ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही. जर तुम्ही मनानं खंबीर नसाल, मनानं जर पॉझिटिव्ह नसाल तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. औषध कितीही साथ देत असलं तरी त्याच्या मर्यादा आहेत. त्याच्या पुढे जाऊन मन अनंत आहे आणि त्याच्यासाठी मनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये एखादा मानसिक रुग्ण आहे किंवा मनाचा रोगी आहे, त्याचं मन सुदृढ नाहीये, हे कसं ओळखलं जातं? तसे तर आपण जेव्हा चार चौघात गप्पा मारत असतो किंवा बोलत असतो तेव्हा आपल्याला पटकन जाणवतं की काहीतरी बिघडलंय एखाद्याच्या बाबतीत. आपण ग्रुपमध्ये असतो, रिलेटिव्हमध्ये असतो किंवा कुठे असतो. एखादा जेव्हा वेगळं काहीतरी करायला लागतो नेहमीपेक्षा आणि त्यातही स्पेसिफिक बोलणं आणि वागण्यात जेव्हा बिघडतं तेव्हा आपल्याला पहिला अंदाज लावतो की याची ट्यूब गेली आहे किंवा फ्यूज उडाली, काहीतरी गडबड आहे, स्क्रू ढिला झालाय आपल्या सोप्या भाषेत.
तर हे आपल्याला जाणवतं ते दोनच गोष्टीतून प्रामुख्यानं आणि लगेच सहजासहजी जाणवतं ते बोलणं आणि वागणं. त्यामुळे मानसशास्त्रात जो काही अभ्यास होतो तो फक्त तुमच्या वागण्या आणि बोलण्याचाच अभ्यास होतो. त्याच्याच आधारावर तुम्हाला त्रास काय आहे, किती आहे आणि उपचार काय असतील या सगळ्याची दिशा निर्धारित केली जाते. आता याच्यामध्ये काही लोकांना म्हणजे त्यांच्या डोक्याला काही इजा झाल्यामुळं, काही आघात झाल्यामुळं डिसऑर्डर्स येतात आणि काही लोकांच्या मानसिक रोगाचे काही विषय असतात. तर त्या दोन्हीमध्ये एक आपण म्हणतो की काहीतरी फरक असतो. तो हा नेमका फरक काय? हा, तर मी या फरकामध्ये यायच्या आधी अजून थोडंसं एक प्राथमिक लक्षणाच्या बाबतीत माहिती द्यावीशी वाटते. मानसिक आरोग्याच्या संदर्भात ट्रीटमेंटची मदत कुणाला आहे आणि कुणाला नाही हे थोडंसं आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. त्रास सगळ्यांनाच आहे, ताण सगळ्यांनाच आहे आणि ताण आहे म्हणून आपलं सगळं रुटीन ही सगळी दुनियादारी सुरू आहे. त्यामुळे स्ट्रेस असणं हे गरजेचं आहे, पण त्याची एक लिमिट आहे. ती लिमिट कधी क्रॉस होते आणि कधी होत नाही हे थोडंसं सगळ्यांनी जाणून घेतलं तर वेळेत उपचार देणं शक्य होईल आणि याबाबत फारशी चर्चा होत नाही, फारशी माहिती मिळत नाही. त्यामुळं तो महत्वाचा जो सुरुवातीचा गोल्डन पिरियड आहे तो निघून जातो. आणि याची सगळ्यात सोपी हिंट किंवा सोपं ओळखण्याचं साधन म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाचं जे काही डेली रुटीन आहे, गृहिणी असेल, काम करणार असेल, त्याचं जे काही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत डेली रुटीन ठरलेलं आहे, ही कामं करायचे, ते करायचे, ते करायचे, ते करायचे. जेव्हा ह्याच्यात लक्षणीय बदल जाणवायला लागतो, की नाही आता ह्याला रोजचं रुटीन होत नाही, जमत नाही, काहीतरी अडचण येत आहे. हे पहिलं इंडिकेशन आहे, की त्याला काहीतरी मानसिक त्रास होत आहे, जो त्याला आता सहन होत नाही. तो त्या टप्प्यावर आलाय, की एकतर इकडे जाईल किंवा इकडे जाईल. अशा स्थितीमध्ये त्याच्या आजूबाजूला असणारे मित्र, घरचे, नातेवाईक यांनी जर हे ओळखलं, तर कदाचित सुरुवातीच्या टप्प्यावरच आपण त्याला मदत केली तर 100% रिकव्हरी सुद्धा मिळू शकते. आणि कमी आजारात चांगले आउटपुट्स मिळू शकतात. कमी उपचारात चांगली ट्रीटमेंट घेऊन चांगले आउटपुट्स मिळू शकतात. तुम्ही आता पुण्याचं मनोरुग्णालय या ठिकाणी स्पेसिफिकली काम करता, ही सेवा पुरवता. तर या ठिकाणी काम करताना तुमचा अनुभव काय? अ, तसा मी या क्षेत्रात 12 वर्षापासून कार्यरत आहे. 2010 पासून 10-11 पासून कार्यरत आहे. तर लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत वेगवेगळे त्रास होतात. आता आपल्याला जर अंदाजे विचारलं शारीरिक आजार किती आहेत, तर आपण असा आकडा जरी अंदाजे गृहीत धरला तरी कोणीही सांगेल की ते हजारात आहेत, 4 आकड्यात आहेत. त्याच्यापेक्षा कमी नाहीयेत. तर मानसिक आजार असे किती आहेत म्हटल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर शक्यतो कुणाला देता येत नाही. तर कुणी 1, कुणी 2, कुणी 4 म्हणतं, कुणी 10-12 म्हणतं. जे थोडेफार मेडिकल फील्डशी संबंधित आहेत ते लोकं 10, 12, 15, 20, 25 पर्यंत जातात. पण जर आपण याचं पूर्ण जी सिस्टीम तयार केलेली आहे, जसं WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं ICD नावाचं एक पुस्तक तयार केलंय, ज्याच्यामध्ये अं, सगळ्या मानसिक आजारांचं क्लासिफिकेशन आहे. तर त्याची नुकतीच 11वी आवृत्ती पण आता लेटेस्ट प्रसिद्ध झाली, कालच झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास जर आपण बायफर्गेशन बघितलं प्रत्येक आजाराचं, तर 750 पेक्षा जास्त वेगवेगळे मानसिक आजार आहेत, जे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगवेगळे होतात आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट पण बदलत जाते. त्यामुळं समाजात फक्त खुळा या नावाने एकच आजार जनरली सगळ्यांना प्रचलित आहे. हा, वेळा म्हणतात. वेडा म्हणतो, खुळा म्हणतो. तर ही अचानक आलेली स्टेज नाहीये, ती सगळ्यात शेवटची स्टेज आहे ज्याला आपण खुळा म्हणतो आणि सगळ्या आजारात ती येत नाही. तर त्यामुळं एकंदरीत चित्र असं आहे की समाजात गैरसमज खूपच आहेत. अ, मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय, NGO आणि खाजगी पातळीवर मोठ्या प्रमाणावर याबाबत प्रचार-प्रसार सुरू असतो. तरी अजून एक मोठा टप्पा गाठायचा या मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपल्याला एक शिफ्ट करायचा आहे मोठा जो अप्रोच दृष्टिकोन समाजाचा आहे. म्हणजे जसं जर ताप अ, ताप आला आपल्याला तर आपण क्रोसिन खातो किंवा पटकन डॉक्टरांना जाऊन भेटतो, की तापाचं रूपांतर मोठ्या आजारात होऊ नये, कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. म्हणजे एक प्रतिबंधात्मक उपाय आपण योजतो, की जेणेकरून लवकरात लवकर हे कमी व्हावं आणि बरं व्हावं. तशी शरीराची काळजी प्रतिबंधात्मक उपाय या दृष्टीने घेतो, तसेच मनासाठी प्रतिबंध आपण करत नाही. सगळ्यांना काही ना काही आयुष्यात स्ट्रेस असतो, ताण असतो, टेन्शन असतो आणि कधी-कधी तो लिमिटच्या बाहेरही जातो. अगदी त्याच पद्धतीनं मनासाठी त्रास झाल्यानंतर आपण पटकन सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्टला जाऊन भेटलं पाहिजे
हा अप्रोच ठेवला पाहिजे. खरं तसं न करता चार चौघं काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील, समाज फ्रेंड मित्रमंडळी काय म्हणतील, सायकॅट्री सायकोलॉजिस्ट कडे जाणं म्हणजे खुळा. ही एक समाजामध्ये ती गोष्ट मुळात ऍक्सेप्ट केली जात नाही की आपल्याला मानसिक रोग होऊ शकतो किंवा झालेला असेल. हा आणि मानसिक रुग्ण याच्या आधी जे लोकांनी बघितले ते शेवटचे स्टेजचे दिसतात डायरेक्ट खुळा. त्यामुळे त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी प्रचंड आहे. त्यामुळे सगळेजण हे लपवतात. त्या ऍक्च्युली जसं क्रोसिन आपण पटकन खातो किंवा तापाची गोळी खातो तसं त्रास झाल्यानंतर लवकरात लवकर जर आपण मानसिक आरोग्य तज्ञांची सल्ला घेतला तर तुम्ही नॉर्मलाइज कमी वेळेत होऊ शकता, मोठा आजार होणार नाही. तर हा अप्रोच आपल्याला समाजाच्या एका दृष्टीने बदलायचा आहे. जसं आपण कॅन्सरवर ओपनली चर्चा करू शकतो चार चौघामध्ये, तशी मानसिक आजारावर मानसिक आरोग्यावर चर्चाच होत नाही. पण यामध्ये मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणं कोणती आहेत? हा मानसिक आरोग्य बिघडण्याची जर सुरुवातीची लक्षणं तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये मा- त्या व्यक्तीचं जे डेली रुटीन आहे, काम, जेवण, झोप, चार चौघात राहणं, नेहमीच जितका राहतो, ह्या सगळ्यामध्ये फरक हळूहळू दिसायला लागतो. आणि ही घटना अचानक होत नसते. ताप जसा तुम्हाला बसल्या बसल्या अचानक येऊ शकतो तसं मानसिक त्रास बसल्या बसल्या अचानक होत नाही. त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणातून तयार झालेली पार्श्वभूमी असते. मग सुरुवातीला म्हणजे थोडक्यात एक छोटी हिस्ट्री असते त्याला. हा काहीतरी घटना घडते, तुम्ही फेल झाला आहात, पैसे बुडालेत किंवा अजून काहीतरी ब्रेकअप झालंय किंवा अजून काहीतरी मानसिक धक्का तुम्हाला छोटा बसलाय आणि त्या विचारातनं तुम्ही सावरू शकत नाही आणि त्याचे सेकंडरी कॉन्सिक्वेन्सेस दुय्यम परिणाम म्हणून मग तुमचं जेवण खाण झोप हे बिघडायला लागतं, काम करण्याची इफिशियन्सी कमी होते, चार चौकात जाणं कमी व्हायला लागतं, हळूहळू तुमचं विश्व वेगळं व्हायला लागतं, तुम्ही वेगळे तुटायला लागतं. आणि हे प्राथमिक लक्षण आहेत की जिथं स्ट्रॉंगली जाणवतं की मदतीची गरज आहे. म्हणजे जर उदाहरणार्थ एखाद्याला व्यावसायिक लॉस झाला तर त्यांनी मानसोपचार तज्ञाची मदत घ्यायला हवी, सायकोलॉजिस्टची मदत घ्यायला हवी. हा प्रत्येक वेळी घेतली पाहिजे असं नाही. खरं एक दुःख पचवण्याची आपली एक नैसर्गिक क्षमता आहे. त्या क्षमतेमध्ये आपण दुःख पचवून जनरली आयुष्यातले सगळे दुःख पचवून आनंद पचवून परत नॉर्मल रुटीनला येतो. त्यावेळेस जर ते झालं नाही, लवकर नॉर्मल रुटीनवर माणूस ते पचवून काही दिवसात आला नाही रुटीनवर, तर मात्र मग हे प्रायमरी इंडिकेशन आहे की तुम्हाला तज्ञाच्या सल्ल्याची गरज आहे. म्हणजे एखादा मोठा शॉक किंवा डिप्रेशन थोडक्यात जर समजा माणसाला आला तर त्यांनी मदत घ्यायला पाहिजे. हो 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 नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कमी वेळेत चांगले रिझल्ट मिळवू शकाल, आजार वाढणार नाही. आता यामध्ये अडथळे कोणकोणते असतात उपचारामध्ये? उपचारामध्ये सगळ्यात मोठा अडथळा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा अडथळा असतो की आपण आपल्या गरजेपेक्षा समाजाच्या भीतीचा जास्त विचार करतो. ताप आल्यानंतर आपण हा विचार करत नाही की मी गोळी खाऊ की नाही, गरज माझी आहे, आपण गोळी खाऊन मोकळे होतो. तसं स्ट्रेस मला आलाय, माझ्या कुटुंबातल्या सदस्याला आलाय, तर त्याला त्यातनं बाहेर काढणं ही प्रायोरिटी असली पाहिजे, दुसऱ्याला काय वाटतं याच्यापेक्षा. तर हा सगळ्यात मोठा अडथळा आहे की लोकांच्या भीतीनं याबद्दल उघडपणे बोललं जात नाही आणि ट्रीटमेंटला आणलं जात नाही. ट्रीटमेंट घेतली तरी खूप लपून छपून घेतली जाते आणि त्यामुळं बऱ्याचदा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मेंटॅलिटीवर राहतो. म्हणजे ते सगळे गोळ्या औषधं खातात तरी सुद्धा ते लपून छपून खात असतात. खरं ते उघडपणे केलं तर त्याचा जास्त फायदा होईल, सपोर्ट सिस्टम तयार होईल, चार लोकांमध्ये तो विषय माहीत होईल आणि जो गैरसमज आहे ते कमी व्हायला मदत होईल. म्हणजे माणसानी मनाच्या आरोग्याच्या ट्रीटमेंटवरती थोडंसं सकारात्मक व्हायला पाहिजे. अगदी अगदी काहीच म्हणजे दुमत नसायला हरकत नाही त्याच्यावर. आता यामध्ये मानसिक त्रासाचे आजारात रूपांतर जे काही होण्याची आपण म्हणतो की शक्यता असते, तर ती कशी आणि कधी होते ती? हा सुरुवातीला मानसिक त्रास थोडासा असतो तेव्हा थोडंसं रुटीन डिस्टर्ब झालेलं जाणवतं आपल्याला. खरं आपल्या कॅपॅसिटीवर प्रत्येक माणूस ते ओढून नेत असतो. ठीक आहे, थोडं प्लस मायनस करत इकडे तिकडे थोडा घरच्यांचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट, काही दिवस निघतात. खरं एका टप्प्यानंतर हे जाणवतं की ती मदत अपुरी पडत आहे आणि आता त्याला होत नाहीये, जमत नाही डेली रुटीन फॉलो करणं, त्याची इफिशियन्सी, खाणं पिणं जेवण झोप, तो आता दुसऱ्यांचं ऐकत नाहीये, प्रतिसाद देत नाहीये. तर हे जर असंच कंटिन्यू राहिलं तर पुढे जाऊन त्याचं मोठ्या प्रॉपर मानसिक आजारात रूपांतर होऊ शकतं, जो छोटा मानसिक त्रास होता. मग मनाचे काही असे वेगवेगळे आजार आहेत का? हो हो. जर मी मगाशी जसं म्हटलं सुरुवातीला जवळपास 750 वेगवेगळे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत. त्याचे ढोबळ मानाने जर आपण बायफर्गेशन केलं सगळे न बघता तर एक 6 ते 7 कॅटेगरीमध्ये हे आपण मोठ्या प्रमाणात डिवाइड करू शकतो. त्यातला पहिला आहे न्यूरोटिक,
दुसरं आहे सायकोटिक, तिसरं आहे मूड डिसऑर्डर्स आहेत, चौथा आहे ऑर्गॅनिक सायकेट्री, पाचवा आहे चाइल्ड डिसऑर्डर्स, लहान मुलांचे मानसिक आजार, आणि सहावा एक मोठ्या प्रमाणात आढळणारा आहे व्यसनाधीनता. सर्व व्यसन ही मानसिक आजार आहेत. ह्या आजारांच्या आपण म्हणतो की समजा हे आजार बळावले, मोठे झाले, तर ह्याच्यातून दुर्घटना म्हणजे आता आपण अनेक लोक पाहतो की जे आत्महत्या करतात. तर ह्याचं प्रमाण किती असू शकतं? प्रमाण, आता आकडा जर आपण जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेला मागच्या वर्षी जो आकडा जाहीर केला ऑफिशियली, त्याचा आकडा बघितला तर आपल्याला धक्कादायक आहे. आपण इथं बोलतोय एवढ्या 40 सेकंदात जगात कोणी ना कोणी आत्महत्या करते. प्रत्येक 40 सेकंदाला एक आत्महत्या जगात होते आणि त्यातल्या 10% आत्महत्या या भारतात आहेत. बराच मोठा आकडा. खूप मोठा आणि खूप धक्कादायक आहे. आणि हे महत्व याच्यासाठी आहे की हे प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे आतापर्यंत कॅन्सर आणि ह्या सारख्या शारीरिक आजारांचं प्रमाण जगभरात खूप होतं. आता काही वर्षात डिप्रेशन हा सगळ्या शारीरिक आजारांना मागे टाकून तो पुढच्या 2 वर्षात जगातला सगळ्यात मोठा आजार होणार आहे. आणि हे जे काही पेशंट्स वाढतील ते काही कुठून दुसऱ्या ग्रहावरून पडणार नाहीयेत. इथे ते आपल्याच पैकी, आपल्या समाजातील, आपल्या आजूबाजूचे कोणीतरी असणार आहेत. या अर्थानं ह्या विषयाचं महत्व आपल्या उमऱ्यापर्यंत आलेलं आहे हा विषय, त्यामुळं त्याचं महत्व जाणून घेणं आणि तो विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. औद्योगिकरणामुळे आणि ही जी काही आता स्पर्धा चालू आहे, आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये जी काही स्पर्धा बघतो, त्या स्पर्धेमुळे देखील मानसिक तणाव तयार होत असतो. अ, या उद्योगांमध्ये जे कर्मचारी किंवा जे अधिकारी काम करत असतात, तर त्यांच्यामध्ये या शक्यता किती असतात? शक्यता जास्त आहेत, कारण आपण जसं म्हटलं आधीचं जे लाईफ होतं जेव्हा औद्योगिकरण नव्हतं, म्हणजे जवळपास 99च्या आधीचा जो काळ आहे, जेव्हा आपण भारताने गॅट करारावर सही केली त्याच्या आधीचा काळ एकदम असं शांततेचा होता. म्हणजे लाईफ एकदम तुमचं सुस्थितीत होतं. हा. आणि आत्ताचा जो ग्लोबलायझेशनचा काळ आलेला आहे, जागतिकीकरण, स्पर्धा, ह्या सगळ्याचा इफेक्ट होतो. कारण जर तुम्ही त्या परिस्थितीसाठी स्वतःला, मुलांना कॅपेबल नाही केलं तर ते मागं पडतील आणि परत त्याचा अजून त्रास होईल आणि त्या स्पर्धेत टिकून राहणं, स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे अवघड आहे. त्यामुळं हे सगळं सोबत घेऊन जायला लागतं आणि त्याचे साईड इफेक्ट हे मानसिक त्रासाच्या रूपात समोर येतात. सध्या आई वडील देखील म्हणजे ह्या स्पर्धेमुळे स्ट्रेसमध्ये असतात, मानसिक तणावाखाली असतात आणि त्यांची मुलं देखील अनाहूतपणे या स्पर्धेमध्ये ओढली जातात आणि ती देखील तणावाखाली असतात. म्हणजे एकंदरीतच या तणावाच्या अवस्थेमध्ये आई वडिलांनी आणि त्यांच्या मुलांनी उपचार तज्ञाकडे जायला अ, हरकत नाही. हा, अगदी निसंकोचपणे जावं. एखाद्या वेळेस तुम्ही, जसं आपण काहीतरी त्रास झाला तर चेकअप करून घेतो आणि रिपोर्ट्स नॉर्मल येतात, अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही गेला म्हणजे आजार आहे असं नाही. कदाचित त्या तपासणीतनं काही त्रास नाही हे तरी निष्पन्न होईल आणि तुम्ही एक निवांत श्वास घेऊ शकाल की ठीक आहे. तुम्ही एक स्क्रीनिंग करून बघितली, चेकअप करून बघितले, रिपोर्ट्स नॉर्मल आले तर तुम्हाला मनाला शांतताच मिळेल. त्यामुळे शारीरिक त्रासाप्रमाणे मानसिक आरोग्य तपासणी ही वेळच्या वेळी करण्यास काहीच हरकत नाही. टाइम टू टाइम अशा लोकांनी आपलं मानसिक आरोग्य तपासून घेतलं पाहिजे. अगदी अगदी काहीच हरकत नाही. मानसिक आजाराची कारणं, त्याचा उपचार आणि त्याचं भवितव्य आणि या रोगासाठी आपल्या शासनाने कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत? सगळ्यात आधी आपण कारणांचा विचार करू. कारणात बघितलं तर सगळ्यात महत्वाचं एक 50% लोकांसाठीचं कारण आहे अनुवांशिकता. मागच्या पिढ्यांमध्ये सासर माहेर या दोन्ही बाजूला आधीच्या पिढीत कुणाला कुठलाही मानसिक त्रास असेल तर आत्ताच्या पिढीत मानसिक त्रास येण्याची शक्यता 50% जास्त असते. त्यामुळं अनुवंशिकता एक मोठं कारण आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे लहानपणी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी झाली, म्हणजे ज्या वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे झाला त्या वातावरणातनं तुमची पर्सनॅलिटी ज्या पद्धतीने झाली, ती पर्सनॅलिटीचे टाइप्स, त्यातले ट्रेट्स खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात की तुम्हाला आता मानसिक आजार होणार की नाही. तुमची ताणाला डील करण्याची क्षमता, तणावपूर्ण प्रसंगांना हँडल करण्याची क्षमता. म्हणजे लहानपण हे आपलं हेल्दी जायला पाहिजे थोडक्यात. अगदी अगदी सुरुवातीची पहिली 5 वर्ष तर अगदी इतकी महत्वाची आहेत की तिथं कानावर पडलेला एक एक शब्द, एक एक अनुभव, जग काय आहे, लोक काय आहेत, माझं अस्तित्व काय आहे, हे सगळं बेसिक पर्सनॅलिटी ट्रेट्स पहिल्या 5 वर्षात तयार होतात आणि तेच पुढे जाऊन थोडे ग्रूम होत जातात, त्यात ऍड ऑन होत जातात. खरं पहिली 5 वर्ष ही खूप महत्वाची, ज्याच्यामध्ये मेंदूचा मूलभूत विकास होतो. म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलांबरोबर
या काळामध्ये अतिशय पॉझिटिव्हली म्हणजे सकारात्मक बोलायला पाहिजे. अगदी अगदी ही 5 वर्ष तर आहेच आणि मी तर म्हणेन त्याच्या आधीचा जसं गर्भसंस्काराचा विषय आपल्याकडे आहे तोही याच्यात खूप मॅटर करतो की पहिल्या 5 वर्षात तुम्हाला मूल रिस्पॉन्स कसं देणार. ऍक्च्युली सुरुवात तिथूनच होते की मूल मला पाहिजे की नाही, चुकून राहिले की प्लॅन करून ठेवले. म्हणजे एखादं काम नाईलाजानं करणं आणि मनापासून करणं हा जो क्वालिटीचा फरक पडतो तसाच फरक त्या 9 महिन्यात ही काळजी दरम्यान ट्रीटमेंट दरम्यान पडतो. त्यामुळं इथून सुरुवात होते की तुमचं मूल पुढं कसं असेल, काय असेल, भवितव्य कसं असेल, सुरुवात तिथून होते. त्यामुळं हा विषय पूर्ण महत्वाचा आहे. कारणामध्ये हा अनुवंशिकता आणि वातावरण हे 2 घटक खूप महत्वाचे आहेत. म्हणजे गर्भसंस्कार देखील खूप महत्वाचे आहेत. अत्यंत अत्यंत म्हणजे त्यात शंकाच नाही. याच्यामध्ये सरकारने म्हणजे शासकीय काही योजना आणलेल्या आहेत का या मानसिक रुग्णांसाठी मदत करण्यासाठी? हा हा शासकीय सुविधा आहेत. अ, सगळ्यात आधी तर आपल्याला भारत सरकारकडून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवला जातो जो महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे. तर या प्रोग्राम अंतर्गत सगळ्या सुविधा ज्या ट्रीटमेंटच्या आहेत त्या तुम्हाला मोफत उपलब्ध आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सध्या हा प्रयत्न सुरू आहे की सगळ्याच लोकांना गावखेड्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी येणं शक्य होत नाही, तर त्यांना उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय इव्हन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ह्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे शासकीय स्तरावर. त्याच्यासाठीचं प्रशिक्षण असेल, मनुष्यबळ असेल किंवा साहित्य सामग्री, औषध वितरण जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत की हे तिथपर्यंत कसं पोहोचावं. खाजगी व्यवस्था तर आहेच आहे, खरं ती पुरेशी नाहीये लोकसंख्येच्या प्रमाणात. सगळी व्यवस्था जरी भारतातली आज पकडली तरी साधारण 1% कमी लोक आता उपलब्ध आहेत जेवढी आपल्या लोकसंख्येला पाहिजेत. त्यातली 1% पण गरज आज पूर्ण होत नाही या भारतामध्ये. म्हणजे याच्यामध्ये खूप काम करायची आवश्यकता आहे. हो हो, मनुष्यबळाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे याच्यामध्ये. आणि हा जसं मी मगाशी म्हटलं हे प्रमाण आजारांचं भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळं अजून भविष्यात मनुष्यबळ तर खूपच लागणार आहे. त्यामुळे याच्या सोबत उपचारांमध्ये जो भाग येतो, 2 भाग येतात उपचारात. एक औषध उपचार आणि दुसरा मानसिक उपचार. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या घटनेचा विचारात जेव्हा व्यक्ती अडकतो एखाद्या घटनेमध्ये, त्याच्या विचारामध्ये काहीतरी घटना घडते, त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. तर शरीरावर जे परिणाम झाले, चिडचिड झाली, भास व्हायला लागले, भ्रम व्हायला लागले, कोणी नसताना आवाज ऐकू यायला लागतात, कोणी नसताना दिसायला लागतं किंवा संशय यायला लागतो लोकांवर. 2 लोक बोलत असतील तर ते माझ्याच बद्दल बोलतायत असं वाटायला लागतं. डिप्रेशनमध्ये जातात. अति आनंद हा सुद्धा एक मानसिक आजार आहे ज्याला आम्ही मॅनिया म्हणतो. म्हणजे आनंदाच्या भरात काय केलं, आपली सगळी स्टेट कुणाच्या नावावर लिहून दिलेली आहे याचं भान राहत नाही. अच्छा, म्हणजे असं देखील घडू शकतं. आनंद आणि दुःख हे जीवनाचे दोन्ही पैलू आहेत, खरं एका रेंजमध्ये. ती रेंज वर खाली गेली की ते दोन्ही मानसिक आजार आहेत. तर जसा दुःख, डिप्रेशन हा मानसिक आजार आहे, तसंच मॅनिया, अति आनंद हा सुद्धा मानसिक आजार आहे. तर त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर ट्रीटमेंटमध्ये जे 2 पार्ट आहेत त्याच्यात पहिला टप्पा येतो, जर आजार खूप वाढलेला असेल तर तुम्हाला सुरुवातीला औषधोपचार घ्यावे लागतात जे सायकॅट्रिस्ट देतात. आणि त्याच्या जोडीला काउन्सिलिंग सायकोथेरपीसाठी सायकोलॉजिस्ट असतात, त्यांची मदत घेतली जाते. तुमचे शारीरिक पॅरामीटर्स जे आहेत ते नॉर्मल ठेवण्याचं काम गोळ्या देऊन सायकॅट्रिस्ट करतात. खरं ज्या कारणामुळे तुमचं हे सगळं सुरू झालंय त्या विचारातनं बाहेर काढणं आणि तुमच्या नॉर्मल रुटीनमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न करणं हे सायकोलॉजिस्टचं काम. तर हा असा एक डिफरन्स आहे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टमध्ये की सायकॅट्रिस्ट गोळ्या देऊन तुमचं शारीरिक पॅरामीटर, शारीरिक स्टॅबिलिटी ठेवतात, पण ज्या कारणामुळे शारीरिक स्थिती बिघडत आहे ती कारणं कमी करण्याचं काम सायकोलॉजिस्ट करतात. यामध्ये शासनाने काही सुविधा वगैरे निर्माण केलेल्या आहेत का? हा, आता अलीकडच्या काळात बऱ्यापैकी सुविधा निर्माण झालेल्या आहेत. मी म्हटलं तसं सुरुवातीला फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी औषधोपचार आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध होत्या. सध्या जिल्हा सोडून उपजिल्हा, ग्रामीण आणि प्राथमिक केंद्र आरोग्यावर किमान औषध वितरण व्हावं या दृष्टीने सुविधा उपलब्ध निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर नवीन मानसिक आरोग्य कायदा 2017 आलेला आहे, जो जुना होता तो रिवाईज करून आता नव्यानं आलेला आहे. त्याच्यामध्ये पेशंटला केंद्रीभूत धरून हा कायदा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. डॉक्टरांची जबाबदारी काय, पेशंटची काय, घरच्यांची काय, संस्थेची जबाबदारी काय, ह्या सगळ्याचा उल्लेख डिटेलमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अपंग व्यक्ती कायदा जो 2016ला रिवाईज होऊन आला नव्यानं, त्याच्यामध्ये आधी फक्त
6 अपंगत्व प्रकार मांडले गेले होते. या नवीन अपंग कायद्यामध्ये 21 प्रकार अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्यात मानसिक आजारांना पण स्थान दिलेलं आहे अपंगत्व म्हणून. आणि त्याचं अपंगत्व प्रमाणपत्र रीतसर घेऊन तुम्ही ज्या बाकीच्या सोयी-सुविधा अपंगांना मिळतात त्याच पद्धतीनं या मानसिक आजारी व्यक्तींनाही मनोरुग्णांनाही मिळतात. फक्त एकच त्याच्यात अट आहे, सगळ्या सरसकट 750 आजारांना प्रमाणपत्र मिळत नाही. काही सिलेक्टेड आजार आहेत, तर त्या सिलेक्टेड आजारांसाठीच ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं आणि त्याच्या आधारावर तुम्ही बाकीच्या वेगवेगळ्या दिव्यांगांच्या सोयी-सुविधा घेऊ शकता. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. तर मनाचं आरोग्य, शरीराचं आरोग्य याच्या पलीकडे आणखीन हा विषय आपल्या ऐकण्यामध्ये येतो. तर या विषयाला आपल्या या अभ्यासक्रमामध्ये काही जागा आहे का? किंवा हा मनोरुग्णालय याच्या अंतर्गत हा भाग येतो का? हां, तर याला विज्ञानानं मानसिक आरोग्याच्या बाबतीत तर सुरुवातीला नाकारलं होतं खरं. नंतर जर तुम्ही अगदी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम बघितला, जो मानसिक आरोग्याच्या बाबतीत स्पेसिफिकली लागू आहे. दवा आणि दुवा असं दोन्ही एकत्र सुद्धा अ, उपचाराची सुविधा किंवा प्रयोग अशा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात शासनातर्फे केले जातात. जिथं तुमच्या श्रद्धा आणि भावनांना व्यवस्थित सांभाळून सोबत ट्रीटमेंट दिली जाते. जिथं दुवा काम करेल तिथं दुवा, जिथं दवा काम करेल तिथं दवा. त्यामुळे विज्ञानानं सध्याच्या घडीला याचं अस्तित्व नाकारलेलं नाही, की याच्या पलीकडेही काहीतरी असू शकतं. जिथं विज्ञानाची मर्यादा येते, की सगळं करूनही सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट देऊनही सुधारणा होत नाही. तिथं विज्ञानाला मर्यादा येतात. त्याच्यानंतर या गोष्टींचा विचार विज्ञानात मान्य करावा लागतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा पेशंट, डॉक्टर त्याचे पूर्ण प्रयत्न करतो. मग शारीरिक असू देत किंवा मानसिक असू देत. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिथं कुठं अडचणी वाटायला लागलात किंवा असं वाटतंय की बाबा पेशंट आपल्या प्रयत्नांनी बरा होत नाहीये. मग त्याला आणखीन काही वेगळा आजार आहे का? मग अशा वेळेला तो म्हणतो की नाही बाबा, देव आता सगळं जे काय आहे तर ते देवावरती अवलंबून आहे, देवाची प्रार्थना करा. तर हा भाग या ठिकाणी किती आपण म्हणतो की विचारात घ्यायला पाहिजे? हां, विचारात घ्यायला हरकत नाही. कारण जिथं आपली श्रद्धा आहे किंवा आपल्या मनावर ज्या गोष्टीचा प्रभाव आहे, त्या गोष्टीच्या मार्फत काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या, उपचाराच्या असतील किंवा अन्य कुठल्या, तर त्या आपण पटकन स्वीकारतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर, आपल्या मनावर, शरीरावर होत असतो. त्यामुळं मानसशास्त्रात हे पूर्णपणे नाकारलं जात नाही, की ज्या गोष्टीचा तुमच्यावर प्रभाव आहे, ती गोष्ट तुम्ही करू नये. जर त्याचा उपयोग चांगल्या मार्गानं तुमच्या चांगल्यासाठी करता येत असेल, तो करण्यासाठी तो मार्ग निश्चितच खुला आहे मानसोपचारामध्ये. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा विचार केलेला आहे किंवा ते कन्सिडर केलेलं आहे. अगदी, अगदी. एखादा मानसिक रोग हा किती मोठा असू शकतो किंवा किती काळ त्याच्यावरती उपचार करायला पाहिजेत आणि किती काळापर्यंत त्याच्यावरती औषधं घ्यायला पाहिजेत? उपचाराच्या बाबतीत म्हणाल तर औषधोपचार हे थोडे जास्त वेळ चालतात. ताप, सर्दी, खोकल्यासारखं 2, 4, 5 दिवसात हे बरे होत नाहीत. त्यामुळं किमान 3 महिने कुठल्याही त्रासाची ट्रीटमेंट चालू राहते आणि पुढे किती वेळ चालू राहील, हे सर्वसाधारणपणे तुमची जी रिकव्हरी होते, इम्प्रूव्हमेंट होते, त्याच्या आधारावरती डॉक्टर ठरवतात, की पुढे किती वेळ चालू राहणार. तर त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत एक माहिती पोहोचवावीशी वाटते, की आत्तापर्यंतचा आमच्या तज्ञ लोकांचा अनुभव असा आहे फील्डमध्ये, की बरं वाटलं की लोकं लगेच गोळ्या बंद करून देतात, उपचार अर्ध्यातनं सोडून देतात. तर असं न करता ते जोपर्यंत डॉक्टर बंद करत नाहीत, त्यांच्याकडून तोपर्यंत चालू ठेवा. तुम्हाला जर काही शंका असेल, कमी जास्त करावंसं वाटतंय किंवा बंद करायची इच्छा वाटत आहे, की मला बरं वाटतंय, तर तसं तुम्ही तुमचं मत तुमच्या तज्ञांना सांगा. तज्ञ त्याच्यावर विचार करून तुमची असेसमेंट करून योग्य तो निर्णय घेतील, की कमी करायचे, चालू ठेवायचे, बंद ठेवायचे, काय करता येईल या हिशोबाने त्यावर निर्णय घेता येईल. आणि अजून एक गोष्ट याच्यात ॲड करेन, बऱ्याच जणांना पुरळ येतात किंवा अजून काहीतरी साईड इफेक्ट येतात, जास्त झोप येते, लाळ गळायला लागते. अशा काही जणांना असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर अशा वेळी गोळ्या बंद न करता तुम्ही त्यात तुमच्या तज्ञांना ती तक्रार सांगा. ते गोळ्या बदलून देतील किंवा डोस कमी जास्त करून देतील. खरं कुठल्याही परिस्थितीत गोळ्या बंद करू नका. हे म्हणजे महत्त्वाचं. पेशंटनी औषधोपचार आपण परस्पर थांबवण्याचा कधी विचार करू नये. हां, परस्पर औषधं अजिबात थांबवू नयेत. कितीही बरं वाटलं, 110% बरं वाटलं तरी जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना सांगत नाही आणि डॉक्टर स्वतःहून डॉक्टरांना जर वाटलं तर डॉक्टर स्वतःच टप्प्याटप्प्यानं गोळ्या कमी करत-करत त्या बंद करतात.
सो आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा 40-50 वर्षापूर्वी नव्यानं ही औषधं आली, तेव्हा त्याचे साइड इफेक्ट्स आणि डिपेंडन्सी खूप होती. आत्ताच्या काळात संशोधन करून अतिशय चांगली औषधं उपलब्ध आहेत. 4th जनरेशनची औषधं उपलब्ध आहेत, ज्याचे साइड इफेक्ट्स कमी आहेत. तरीही कुणाला साइड इफेक्ट झालाच तर त्या अनुषंगानं मॅनेजमेंट केली जाते औषधामध्ये आणि बदल केले जातात. सो परस्पर निर्णय घेऊ नयेत. परत ह्याच्यामध्ये आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे तो असा की मनाचं आरोग्य राखण्यासाठी योग किंवा ध्यानधारणा ही कितपत महत्वाची आणि किती एखाद्या व्यक्तीला मदत करते, त्याची किती मदत होऊ शकते? निश्चितच त्याची मदत होऊ शकते आणि त्याचं योगदान अतिशय महत्त्वाचं राहू शकतं. जसं आपण आयुर्वेद म्हणतो, की आजार होऊ नये किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेदिक जीवनशैली आपल्या जीवनशैलीमध्ये आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं मनाचं आरोग्य ठेवण्यासाठी योग आणि या सगळ्या गोष्टी निश्चितच 100% मदत करू शकतात आणि तो आयुष्याचा अविभाज्य घटक असेल, तर तुमची मानसिक स्थिती आणि संतुलन ठेवायला खूप मोठी मदत मिळू शकते. म्हणजे माणसाने वेळच्या वेळी ध्यानधारणा किंवा योग हे करणं आवश्यक आहे. अतिशय निसंकोच ते केलंच पाहिजे. आणि आजच्या धावपळीच्या जगात तर याची गरज जास्ती आहे, कारण प्रत्येक वेळी आपण जे ट्रीटमेंट आणि हे सगळं किती फॉलो करू शकू, आपल्या धावपळ, आपल्या प्रायोरिटी या सगळ्यामध्ये हे करण्यापेक्षा ते करणं जास्त सोपं आहे. तुम्ही जिथे आहात तिथे करू शकता. त्यामुळं हे खूप जास्त फायद्याचं आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर या दृष्टीनं. तर ते आणि सगळ्याच ग्रुपसाठी लागू आहे. तसं औषधांच्या बाबतीत जे लिमिटेशन्स येतात तसे ते या बाबतीत येत नाहीत. आणि याचा सर्वांगीण फायदा फक्त मानसिक आरोग्यच नाही, तुमच्या शारीरिक आरोग्यालाही योगाचा फायदा होऊ शकतो, मानसिक आरोग्यालाही होऊ शकतो, मुलांना अभ्यासात होऊ शकतो, खेळाच्या ठिकाणी होऊ शकतो, कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचं रिफ्लेक्शन सगळीकडे येतं आयुष्यात तुमच्या, त्यामुळे ते सर्वार्थाने चांगलं. पण जो ह्याच्यामध्ये नेहमी किंवा नियमित ध्यानधारणा करत असेल किंवा योग करत असेल, तर त्याला त्याच्या बाबतीमध्ये मानसिक अनारोग्याची शक्यता ही धूसर होत असते किंवा कमी प्रमाण होत असेल. हा, नक्कीच नक्कीच याचा शक्यता धूसर होते, कारण या सगळ्याचा जो परिणाम शारीरिक शरीरावर होतो आणि शरीराचा मनावर, मनाचा शरीरावर होतो, जे इंटर कनेक्टेड आहे, तर त्यामुळं निश्चितच शक्यता कमी होते. कारण अ, परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. तुम्ही शांत राहून चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता आणि त्याच्यावर कृती करू शकता. हा जो एक बॅलन्स डेव्हलप होण्यात योगा आणि ध्यानधारणाची निश्चितच मदत होते. धन्यवाद. मित्रांनो, श्री मिलिंद करंजकर यांच्याबरोबर आपली जी काही चर्चा झाली, जो काही साक्षात्कार झाला, आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की मानसिक रोग आणि मानसिक रोगी यांची संख्या ही दिवसागणिक वाढत चाललेली आहे आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी मनुष्यबळ हे अतिशय अपुरं आहे सध्याच्या परिस्थितीला. आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. आपण मानसिक रोगाला बळी न पडता आपलं जे काही मानसिक स्वास्थ्य आहे तर ते सुदृढ राखलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय जो आहे, मनाची स्टॅबिलिटी म्हणजे स्थितप्रज्ञता ही आपण मिळवली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी पुन्हा महत्त्वाचा विषय असा आहे की मग भगवद्गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि योग आणि ध्यानधारणा ही नक्की आपण केली पाहिजे. कारण याच गोष्टीला मानसोपचार तज्ज्ञांनी देखील अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी हे स्पष्ट त्यांच्या साक्षात्कारामध्ये सांगितलेलं आहे की जर आपण योग आणि ध्यानधारणा जर केली तर मनाची जी काही अवस्था आहे तर ती अवस्था ही आनंद आणि दुःखामध्ये ही स्थिर राहू शकते. आपलं मानसिक आरोग्य हे सुदृढ राहू शकतं आणि मग आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज ही पडणार नाही. तर एकूणच जी काही चर्चा झाली त्यातून आपण या गोष्टीकडं अतिशय गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं मानसिक आरोग्य हे सुदृढ राखलं पाहिजे. आपल्या ज्या लाल कापडामध्ये गुंडवून ठेवलेल्या पोथ्या, पुराणं ही ज्ञानाची भांडार आहेत, ही आपण त्या लाल कापडांमधनं बाहेर काढली पाहिजेत, ती वाचली पाहिजेत, त्यात काय लिहिलेलं आहे समजून घेतलं पाहिजे आणि ते आपल्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपण उपयोगात आणलं पाहिजे. आपण आणि आपलं घर
सुदृढ, समाज सुदृढ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं योगाचा आणि आध्यात्मिकतेचा, ध्यानधारणेचा आपण नक्की अंगीकार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.